नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। शहरात कानबाई माता उत्सव उत्साहात पार पडला। पिंपरी चिंचवडमध्ये तिसऱ्या भव्य खानदेश सार्वजनिक कानबाई माता उत्सव 2026 अंतर्गत आगमन मिरवणूक उत्साहात पार पडली। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी खानदेशवासियांनी शहराच्या विकासात मोठे योगदान दिल्याचे सांगत संस्कृती व परंपरा जपल्याबद्दल कौतुक केले। मिरवणुकीनंतर वाल्लेकरवाडीतील शुभम गार्डन येथे कानबाई माता स्थापना, पूजन, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले। आज विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे। चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंचा रोडमॅप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्राची पाहणी करून वाहतूक कोंडी व रस्त्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही दिली। रस्ते, ड्रेनेज, फुटपाथ, स्ट्रीट लाईटसह पायाभूत सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोडल समिती स्थापन करण्यात आली असून दर शुक्रवारी बैठक होणार आहे। निगडी चाकण, चाकण राजगुरुनगर आणि तळेगाव शिक्रापूर मेट्रो मार्गांचा विकास आराखडा तयार करण्यासह कामगारांसाठी टाउनशिप उभारण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले। महापालिकेतील आदेश परिपत्रकांची स्वतंत्र फाईल तयार करण्याचे निर्देश। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील आदेश, परिपत्रके आणि प्रशासकीय निर्देशांची स्वतंत्र व व्यवस्थित नोंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत। प्रत्येक विभागाने स्थायी आदेश फाईल तयार करून महत्त्वाच्या आदेशांची प्रत सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावी, असे निर्देश आहेत। नवीन आदेश जारी झाल्यानंतर त्यांची नोंद करून संबंधित फाईल नियमित अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे। सोन्याच्या दरात वाढ तर चांदीचे दर स्थिर। आज सोन्याच्या दरात वाढ तर चांदीचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे। 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1100 रुपये तर 22 कॅरेटमध्ये 920 रुपयांनी वाढ झाली आहे। आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,62,240 रुपये, 22 कॅरेटचा 1,50,280 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 2,48,000 रुपये प्रति किलो इतका आहे। बनावट आयडी तयार करून 30 लाखांची फसवणूक। भोसरीतील एका कंपनीच्या नावाने बनावट आयडी तयार करून तब्बल 30 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी MIDC भोसरी पोलिसांनी एका अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। आरोपीने कंपनीच्या डायरेक्टर सारखा हुबेहूब आयडी तयार करून त्यांच्या ग्रुपमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केला। एका बँक खात्याची माहिती पाठवून त्यावर 30 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले। हिंजवडीत गांजा तस्कराला अटक। हिंजवडी पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला सापळा रचून अटक केली। आरोपीकडून 1 किलो 103 ग्रॅम गांजा व मोबाईल असा सुमारे 65,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी गणेश राजेंद्र पवार, वय 24, राहणार मान, मूळ धाराशिव जिल्हा याला अटक करण्यात आली असून हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत। फुटपाथवर पार्क केलेली दुचाकी चोरीला। पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरात टाटा कंपनीच्या गेट समोरील फुटपाथवर पार्क केलेली 40,000 रुपये किमतीची यामाहा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली। ही घटना शुक्रवारी सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडली असून साई महेश हेटे यांनी चिखली पोलिसात तक्रार केली आहे। अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकांनो, तुमच्या ब्रँडला द्या आता डिजिटल भरारी। पिंपरी चिंचवडमधील नंबर 1 पिंपरी चिंचवड न्यूज डिजिटल चॅनलवर आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपला ब्रँड स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचवा। अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा आणि सोबतच आमच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।